इकडे सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। प्रभाग क्रमांक 10 मध्ये वडार कॉलनीमध्ये शेखर कलगुटगी यांच्या घरावरती दगडफेक झाली। कलगुटगी यांच्या घराच्या काचा फुटल्यात। भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी कलगुटगी यांच्या घरी भेट दिली। अशा ठिकाणी कुठल्या की जर लहान बाळ झोपलेलं होतं, अशा पद्धतीचं दबावाचं तंत्रज्ञान अवलंबून असेल तर आम्ही बीट करणार नाही। आमचे कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीने काम करत आहेत, त्यांनाही दमदाटे करतात हे समोरचे लोक, आणि आपण काम करू नका असं त्यांना सांगतात। तेव्हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही। किंवा ते PIशी बोललेलं आहे, ताबडतोब आजच्या आज हे कृत्य ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी अशी त्यांना माहिती दिली। काल रात्री 2:30 वाजता कोण अज्ञात्याने येऊन दगड आणि इटा टाकल्यामुळे आणि घरात एक लहान बाळ आणि माझी मंडळी झोपली होती, आणि तेव्हा येऊन त्यांनी ईट फेकून काचेतील सगळे माझ्या मुलाच्या अंगावर आणि मंडळीच्या अंगावर उडलेले आहेत, झालेले आहेत। हां, काचा उडून लागलेल्या आहेत अंगावर। परत लवकर कारवाई होण्याबाबत आहे ही मागणी आहे।